उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, उन्नती लाईव्ह अपडेटमध्ये स्वागत आहे. आज आपण सिरसाळ येथे ग्रामपंचायत कार्यालय सिरसाळ येथे आलेले आहोत. काही गावकरी येथे आज अतिक्रमण संदर्भामध्ये उपोषणास बसलेले आहेत. ईदगाह वक्फ बोर्ड संस्थेची समोरील सार्वजनिक जी जागा आहे, PWD यांच्या मार्फत जी जागा असते त्या जागेवर अतिक्रमण झाले असल्याने मस्जिदच्या समोर अतिक्रमण झाल्याने सदरील गावकरी उपोषणास बसले आहे. त्याबाबत त्यांच्या आपण अडीअडचणी जाणून घेऊयात. काय नाव आहे आपलं? आज जे आपण उपोषण केलं ते कशा संदर्भात केलेलं आहे? ईदगाह मस्जिद समोर जे अतिक्रमण झालेलं आहे वक्फ बोर्डाच्या जागेसमोर त्याच्याबद्दल, आणि तहसीलदाराचा अर्ज आहे, पत्र आहे की ते अतिक्रमण काढा 13 तारखेपर्यंत. मी स्वतः येऊन काढतो, पण आता 11:30-12 वाजले, तहसीलदार साहेब आतापर्यंत आलेले नाही. आपण तहसीलदार साहेब यांना पत्र दिलं होतं का? हो, तहसीलदार साहेबांच्या प्रत्युत्तरामध्ये आपणास काय सांगण्यात आले? तहसीलदार साहेबांना म्हणले की 13 तारखेला मी स्वतः येऊन काढतो. ईदगाह मस्जिद जे समोर जे अतिक्रमण झालेले आहे वक्फ बोर्डच्या जागेसमोर, ते मी स्वतः येऊन ते अतिक्रमण काढून टाकतो आणि उपोषणपासून परावृत्त करतो. पण आतापर्यंत काही ते तहसीलदार साहेब आलेलेच नाहीत. अजून आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य इम्रान भाई काझी हे जोडलेले आहेत. इम्रान भाई, हे जे उपोषण करण्यात आले कशा संदर्भात आणि का करण्यात आले? प्रथमतः हा जे उपोषण करण्यात आला, मुळामध्ये ईदगाह वक्फ संस्था सार्वजनिक जागेसमोर रस्त्यावर नर्सरीचे झाडे व चहाचे हॉटेल असे त्यांनी तक्रार अर्जात म्हटलेलं आहे. 15/6/26 तहसीलदार साहेब यांना निवेदनात म्हटलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी या अर्जाच्या अनुषंगाने कमरुद्दीन बाबू खान पठाण, उपोषणकर्ता आंदोलनकर्ता, यांना 5/8/26 पत्रात असे म्हटले की मी स्वतः येऊन तिथं जागेवर फिजिकल व्हेरिफिकेशन करून स्वतः पडताळणी करून ते अतिक्रमण निष्कासित करतो. त्यांनी पत्रात असे म्हटलेले आहे. तर संबंधित पत्र पोलीस स्टेशन कार्यालय सिरसाळा, सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांच्या नावाने ते पत्र आहे. दुसरा विषय, मंडळ आणि महसूल संबंधित विभागाच्या लोकांनाही तिथं थांबण्याची त्यांनी सूचना दिलेली आहे त्या पत्रामध्ये. तर आता आज 13 तारीख आहे, 10 वाजल्याचा वेळ दिलेला होता उपोषणामध्ये. आज वाजले आता वेळ झालेली आहे 11:30. तहसीलदार साहेब येते, त्यांनी स्वतः पत्रात म्हटलेलं आहे 13 तारखेला आम्ही निष्कासित करू. बघू पुढं वाट. आता आम्ही तर समर्थनात आलेलो आहे. बरं, मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे आपणास. बोला. सदर ही जागा जी अतिक्रमण संदर्भामध्ये जे आपण विडा उचललेला आहे, ती जागा PWD सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या अंतर्गत ही जागा येत आहे. त्या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागांना काही पत्र वगैरे काय दिलेलं आहे का? आता उपोषण करण्यासाठी विडा उचललेला प्रथमतः नाही. एक व्यक्ती म्हणून, एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून मला उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. विडा तर ह्यांनी मुळात उचललेला आहे, कमरुद्दीन बाबू खान पठाण. आता समर्थन देणं, कोणी जर एखादा आंदोलनकारी कायद्याच्या आत राहून आंदोलन करत असेल तर त्याला समर्थन करणं हे फार चांगली गोष्ट आहे कायद्यानुसार. आणि संबंधित अतिक्रमण जे आहे PWDच्या जागेत आहे, ग्रामपंचायतच्या जागेत आहेत, अधिकारात आहे, अथवा कोणाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये आहे, ते आता मान्य तहसीलदार साहेब येऊन व्हेरिफिकेशन करतील, ते ठरवतील. आता ही जागा, सदरील जागा PWDची आहे का ग्रामपंचायतच्या अधिकारात आहे, ते पुढं निष्कासित होईल त्यावेळेस. आज आपण येथे मुलाखत घेतलेली आहे. सिरसाळा येथे जे गावकरी उपोषणात जे बसलेले आहेत त्या संदर्भात त्यांना आपण विचारणा केली असता, आज जे अतिक्रमण, सिरसाळा हे गाव सन 2014-15 पासून का नाही अतिक्रमण संदर्भामध्ये का नाही गाजलेलं आहे. त्या संदर्भात बरेचसे अतिक्रमण इथं होत आहेत. आणि PWDच्या जागेमध्ये जे उपोषण झालेलं आहे, जे नर्सरी वगैरे, जे झाडे वगैरे, जे दुकाने थाटलेली आहेत, चहाची दुकाने थाटलेली आहेत, त्या संदर्भात हा उपोषण चालू आहे. त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी शासनास पत्रव्यवहार करूनही कळविलेले आहे, परंतु शासनाने आजपर्यंत काही दखल दिले नसल्या कारणाने का नाही हे उपोषण करण्यात येत आहे. मी उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण, सिरसाळा. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी
रफिक पठाण,